ज्ञानेश्वर तुला सांगतो मी माझ्या दोन्ही आणि हे फुल मूवी बिवी आहे ना मी त्यातला नाहीये हे तुमच्याकडे आपण फक्त आपल्या दोस्तीला ओळखतो आणि ज्याच्यावर प्रेम केलाय निस्वार्थपणाने मथुरवर खाली एकच ओळख आहे आपल्यासाठी आपला मथुर। या फोनवरून फोन लावतोय। ताई नमस्कार। ताई नमस्कार। हा काय झालं बैलाचं घरी आणला? अच्छा म्हणजे काय केलं नानांचं आणि तुमचं काय समजुता झाला? हा 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 अच्छा म्हणजे नानांना 15 लाख रुपये दिले का? नानांनी 15 लाख रुपये मागितले का सरांना दिले होते असं काय ना? बैल तुमच्या घरी आणला तुम्ही असं ठरलं का? ओके 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 मग बैल आता कुठे चाललाय ताई? बैल कोणाकडे आहे? गिरवीत कुठे? वैभवकडे? ओके ओके म्हणजे दोघांच्या सहमतीने झालाय ना सर्व प्रेमापोटी? पण नानाला ड्रायव्हर बसा याच्या पुढे पण। हा अच्छा जाऊ दे आता तुमचं प्रेमापोटी झालंय ना दोघांचं। अच्छा मग तुम्ही ताई बोलायला पाहिजे। तुम्ही ताई हे बघा मी ऐका ना मी लाईव्ह ऐका ना ताई मी लाईव्ह आलोय लाईव्ह येऊन तुमच्याशी फोनवर बोलतोय। सरांनी तुमच्या यांनी काय नाव ड्रायव्हरनी काय आपला विठ्ठल नानांनी पैसे घेतले तुमच्याकडून का बैलाचे? किती किती पैसे दिले? 15 लाख दिले का काय दिलं? मित्रांनो नानाचा नका करू आधी सगळ्या गोष्टी जाणून घ्या काही गोष्टी काय आहेत काय नाही आहेत। आता मी ताईंशी फोनवर बोलतोय ताई सांगतायत मला का 15 लाख रुपये नानांनी दिलते का नव्हते दिले ते माहिती नाही। दिले असतील तरी आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती ताई सांगते पण मी त्यांचे 15 लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो आणि बैल गिरवीला गेलाय। ही गोष्ट मी आता तुमच्या समोर ताईंशी बोलतोय। माझी दोन्ही मुलांची शपथ मला याच्यामध्ये काहीच माहित नव्हतं। ताई काय माहिती होता का मला याच्यामध्ये? हा नक्की ना ताई तुम्ही खरं सांगा। हे बघा लाईव्हला चालू आहे मी तुम्हाला कॉल तरी केलता का एवढे दिवस? ते जाऊ द्या आता मी काय सांगतो तुमचा दोघांचा जे झालाय ते प्रेमापोटी झालाय ना? मग आता जाऊ द्या जे आहे तुमचं तुम्ही चांगलं बैलाकडे लक्ष द्या चांगलं नियोजन करा आणि व्यवस्थित हे करा ठीक आहे? बाकी दीदी बरी आहे ना ताई? चालेल चला मग करेल निवांत फोन। हा मित्रांनो आपल्याला लोकांना म्हणजे आपण घरी बसून मोबाईलवरनं कोणाला पण नावं ठेवू शकतो शिवी गाळू शकतो काही बोलू शकतो मोबाईलवरनं बोलू। सत्य परिस्थिती जाणून घ्या प्रत्येकाने कोणाबद्दल नुसतंच वाईट बोलायचं म्हणून बोलायचं असं नका करू। प्रत्येकाच्या हातात ती ताई आहे। मी नानांना मागे पण कॉल केला होता का ताई नाना बरं ताईंवर चांगलं लक्ष द्या तुमची बहीण आणि तुमची मुलगी म्हणून कारण की तिकडे मी येऊ शकत नाही मला आता 400 किलोमीटर इकडून तिकडे जायला 400 किलोमीटर लागतो तर तुम्ही लक्ष द्या। मध्यंतरात मी एकदा नानांना फोन केला होता का नाना नक्की काय चाललंय म्हणजे काय आहे परिस्थिती? नानांनी तेव्हा मला सांगितलं होता का दादा मला माझ्याकडून सरांनी पैसे घेतले होते बैलाचे किती घेतलेले काय घेतलेले मला काहीच नव्हतं सांगितलं। आता सरांनी घेतलेले नाही घेतले ते देवाला माहिती आणि नानाला माहिती। मग ठीक आहे आज ताईंनी नानाचे पैसे दिले आणि विषय संपून टाकला। हॅलो हॅलो हा हा राहुल दादा बोलतोय। अरे भाऊ मीच बोलतोय माझा फोन आहे तर दुसरं कोण बोलेल?
मथुरचं नियोजन आता 24 तारखेचं इलेक्शन झाल्यावर मैदानात ते लवकरच मी पण येईल आणि मथुर पण येईल. ओके भाऊ ओके. कोण होता तो कॉल करणार होता, त्याच्यासाठी मोबाईल चालू केला, मोबाईल स्विच ऑफ ठेवलेला चालू केला मी. मित्रांनो खरोखर सांगतो तुम्हाला, मला काय ताई पण लाडकी नाही आणि नाना पण लाडका नाही. ज्याच्याकडे सच्चाई असेल, ज्याच्याकडे एखाद्या माणसाने केलेल्या उपकाराची जाण असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ते पाठपुरावा करून आपण त्याच्यावर बोलतो. आपण कोणत्याही प्रकारची लबाडगिरी आणि खोटेपणा ते करत नाही. आपल्या लाईफमध्ये सीधा वागलोय, प्रामाणिकपणे वागलोय. कुणाला कसा वागायचा ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाचे कर्माचे फळ ते भोगायलाच लागतात. जेवढं आपल्या नियतीने चांगल्या पद्धतीने आपण हे करू. एक मिनिट. हॅलो. हा बोला ना भाऊ. अहो मी आता भाऊ ताईलाच कॉल केला होता. आता मग आता त्यांच्या आतल्या गोष्टी त्यांना मी नानाला एकदा फोन केला होता, भावीजला गेलो होतो का नाना बैलाचं काय ना, की नाना बोलतोय बैलाचा एग्रीमेंट माझ्या नावाने आहे, विठ्ठल नानांनी सरांनी काय पैसे घेतले. मग त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलणंच नाही झालं, कारण की माझी पण गडबड होती. मी करतो नानाला फोन, पण नानाचं तुझं नाव काय भाऊ? अहो मी एकाची वाट बघतोय, कोणतरी ते मेसेज करत होता त्याची वाट बघतोय मी, त्याचा फोनची. अहो सर्व करू, आता मीच इकडे आहे, माझं इलेक्शनची गडबड आहे. इलेक्शन अहो नानांना बसवू आपण. नाना आपले आधारस्तंभ आहेत. नाना आधारस्तंभ आहेत, नाना ज्येष्ठ आहेत आपले. पण आता यांच्यामध्ये सत्य परिस्थिती काय ते नानांनी खरं सांगितलं पाहिजे ना. नाना अहो मध्यंतरात आहे ना, आता बघा कसे यांच्यामध्ये काही गोष्टी झाल्या असतील ना, ते आपल्याला व्यवस्थित सांगितलं पाहिजे दोन्ही माणसांनी. आता ताईनी मी लाईव्हला होतो, ताईनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या का दादा नानांनी काय सरांना पैसे दिले काय दिले ते माहित नाही. माझ्याकडून 15 लाख रुपये मागितले, मी 15 लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो. करेल मी नानाला फोन करेल. हे बघा नानाला फोन करतो, थांबा 2 मिनिटं. मित्रांनो आपण विठ्ठल नानाला पण फोन करूया, म्हणजे सगळ्या गोष्टी जे चाललंय चिघळा त्या सगळ्या गोष्टी थांबतील. आणि पुन्हा एकदा विठ्ठल नाना ताई हे सगळे एकत्र येऊन तुम्हाला सगळ्या मैदानामध्ये मैदानाची शोभा कशी वाढेल नानाकडून ताईकडनं ते दिसेल लवकरच. करतो मी कॉल. अरे हे काय फोन करतात 1 सेकंदाला 50 जण. विठ्ठल नानाला फोन लावूया आपण. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया नानांचा फोन लागत नाही मित्रांनो, वापस एकदा लावतोय. हे बघा विठ्ठल नाना, नंबर भी सांगतो विठ्ठल नानाचा 9923 568189. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. फोन नाही लागत मित्रांनो. असू द्या, पण जे पण सत्य परिस्थिती आहे ती दोन्ही एक नाना असतील ना एक ताई असतील यांनी व्यवस्थित मांडली पाहिजे. काय झालाय विषय. हॅलो. हा मथुर हे लवकरच लवकर देईल होईल ना. आता इलेक्शन 2-3 दिवस तर राहिलेत. हो. हॅलो. हा कोण? दादाच बोलतोय. कोण बोलतोय? बोला ना भाऊ. नानावर आपला अतिशय प्रेम, पण नानांचा फोनच नाही लागत ना भाऊ.
नानांवर प्रेम आहे, नानांवर जीव आहे माझा. जे सरांचा नानावर प्रेम होता ना भाऊ, अतिशय सरांवर प्रेम जर केला असेल ना, सरांच्या वाईफनी पण नसेल यांच्या नानाच्या वाईफनी पण जेवढा प्रेम नसेल केला ना, तेवढा विश्वास आणि प्रेम निंबाळकर सरांनी केला होता. लक्षात ठेवा. आता काय झालंय यांच्यात ना, आता ताईला सगळ्यांसमोर फोन लावला मी का त्यांची आमच्याशी पैसे मागितले, हे मागितलं, काय केलं त्यांचा व्यवहार त्यांना माहिती. पण नानांनी पण स्पष्टीकरण केलं पाहिजे. कारण की नक्की काय झालंय ते सांगून टाका ना जनतेला. ज्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलंय ना, त्यांना सत्य परिस्थिती सांगून टाका ना. तुम्ही लपवता का लोकांना? का म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल का करता? मी ताईला पण तेच बोललो, लोकांना काय सत्य परिस्थिती सांगा. ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलाय, आज सर्जावर प्रेम केलाय, मथुरवर केलाय, सुंदरवर केलाय, निंबाळकर सरांवर केलाय, नानांवर केलाय, त्या निंबाळकर कुटुंबावर केलाय, मग त्या लोकांनी सत्य परिस्थिती मांडली पाहिजे ना लोकांसमोर. जाऊ दे चल भाऊ, मला पण भरपूर फोन येतात ना, मी लाईव्हला आहे. हा मित्रांनो, तुम्ही लोकांनी आज जेव्हा मैदानात सर्जा येईल, या नाना मैदानामध्ये येईल ना, नानाची मी जेवढे युट्यूबर्स असतील माझे बांधव, युट्यूबर्स लोकांना सगळ्यांना कॉल केला पाहिजे का बाबा नानाची बाईट घ्या, नादी नानाची बाईट टाका. नक्की नाना याच्यामध्ये काय प्रकार झालेला आहे, म्हणजे सत्य परिस्थिती सगळ्यांना माहित पडेल ना. कधी कधी काय होतो, प्रत्येक टायमाला जेव्हा मैदानामध्ये लपडी व्हायचे, राहुल पाटीलनी लपडी केली, पण राहुल पाटीलचे इथे बघा, मी वैभव कदमला तुम्ही सांगता फोन लावा, माझा त्याचा बोलणं होत नाही, हाय ते क्लिअर कट सांगतो. माझा त्याच्यावर अतिशय प्रेम आहे, पण काही कारणाने मी त्याच्याशी बोलत नाही बोलत तर नाही बोलत, नुसतंच खोटं बोलून जमणार नाही. आणि तुमच्याकडनं काहीच कोणत्याही गोष्टीचा मी लपवत नाही ना, मी त्यातला नाहीये का काही गोष्टी लपवायच्या, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, अशातला मी नाहीये. मी सगळं करेल, पण माझ्या मथुरची ना माझ्या दोन्ही मुलांची शपथ खोटी नाही करणार. खाली एवढंच सांगायचं आहे मला, सर्जा जिथं जाईल, जिथं राहील, तिथं फक्त निंबाळकर सरांच्या नावाने तो नाव चालला पाहिजे. आणि मैदानामध्ये सर्जाच्या मागे जेव्हा सर्जा मैदानामध्ये उतरेल, ताईला एक रिक्वेस्ट आहे माझी का ताई तुम्ही कुठेही बैल ठेवा, पण रणजित निंबाळकर सर जे तुमचं नाव असते त्या नावाने आपल्या सर्जाला पळवा, हीच रिक्वेस्ट असेल. आणि मित्रांनो, नानांची एकदा बाईट घ्या नक्की. नानांचा काय विषय झालाय ना, ते जेवढे युट्यूबर्स असतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बोलून घ्या.